कसं काय मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 21 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सायली ही खूप टेन्शनमध्ये असते. आता अश्विन आणि प्रिया लग्न करणार, त्यामुळे तिला जबर धक्का बसलेला असतो. पण पुन्हा एकदा कन्फर्म करण्यासाठी ती त्या दुकानात फोन करते जेथून प्रतापने साडी मागवलेली असते. तेव्हा माणूससुद्धा सांगतो, हो, प्रताप सरांनी ऑर्डर दिली होती आणि अश्विन सरांनी साडी सिलेक्ट केली होती, लग्नाची लाल साडी. त्यामुळे सायली खूप घाबरते. जर हे लग्न झालं, प्रिया या घरची सून झाली, तर आपल्या घराचं वाटोळ होईल, अश्विन भाऊजींच्या आयुष्याचं वाटोळ होईल. त्यामुळे ती खूप घाबरते. इकडे अर्जुन हा प्रियाला पाहतो. त्याला संशय येतो की ही प्रियाच आहे. तो प्रियाला जाऊन पाहणार तितक्यात एक माणूस त्याला धडक देतो. तोपर्यंत प्रिया तेथून निघून जाते. त्यामुळे अर्जुनला प्रियाला पाहताच येत नाही. अर्जुन हा त्याच्या कामासाठी निघून जातो. तर प्रिया ही खूप टेन्शनमध्ये असते. आपलं लग्न कधी होईल, त्याआधी येथे कोणी यायला नको, आपलं लग्न पुन्हा मोडायला नको, अशी भीती तिला वाटत असते. तर सायली ही रिक्षात बसून कोर्टाकडे येत असते. ती अर्जुनला पुन्हा पुन्हा फोन लावते, परंतु अर्जुनचा फोन काही लागत नाही. एकानंतर एक लोकांची लग्न कोर्टात होत असतात. इकडे पूर्णा आजीसुद्धा खूप जास्त एक्सायटेड असते. अजून फोन का नाही आला कल्पनाचा, त्यांचं लग्न का झालं नाही असं तिला वाटत असतं. ती आपल्या नातसुनेसाठी सोन्याचे दागिने काढून ठेवते. माझे मोठा नातसून तर काही कामाची नाही, आता धाकटी नातसून हीच खरी माझी आहे आणि तिला चांगला दागिना द्यायचा असं म्हणून ती दागिनेही काढून ठेवते आणि प्रतापला कॉल करते. प्रताप तिला सांगतो, आई अजून लग्न झालेलं नाही आहे, लग्न झालं की आम्ही लगेच घरी येऊ. पूर्णाजी खूप खुश होते. सायली कोर्टात पोहोचते. पूर्णाजी विमलला बोलवते आणि सांगते, घरात जेवढी चांदीची ताटं आहे तेवढी बाहेर काढून स्वच्छ धुवून ठेव, त्याचबरोबर फुलं मागून ठेव आणि गाजराचा हलवा करून ठेव. विमल विचारते, कशासाठी, कुणी पाहुणे येणार आहेत का? पूर्णाजी एकदम उद्धटपणे तिला उत्तर देते, तुला काय करायचंय, जेवढं सांगितलं तेवढं कर, जास्त नुसत्या चौकशा नका करू. विमलला खूप वाईट वाटतं. इकडे कोर्टात विवाह अधिकारी अश्विन आणि प्रियाला पुढे बोलवतात. आता त्यांचा लग्न करण्याचा नंबर असतो, त्यामुळे या दोघांना खूप आनंद होतो. तेवढ्यात प्रतिमा ही सगळ्यांना म्हणते, आता तर लग्नाची वेळ आली आहे, आपण रविराज, अर्जुन आणि सायलीला सांगायचं का? तेवढंच त्यांना लग्नाआधी सांगितल्याचं समाधान आपल्याला मिळेल. प्रिया चिडून म्हणते, कशाला पाहिजे तुला समाधान? प्रतिमा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते, परंतु कल्पना, सगळेजण तिला समजावून सांगतात की आता त्यांना सांगून काही फायदा नाही, थोड्या वेळात लग्न होईल तर त्यांना कळणारच आहे ना, तू नको काळजी करू, आणि आता आनंदाचा क्षण आहे, आपण तो उपभोगू. त्यानंतर विवाह अधिकारी या सगळ्यांना रजिस्टरवर सह्या करायला सांगतात. सायली त्यांना अडवण्यासाठी त्यांचा हा रूम शोधत असते, परंतु सायलीला काही रूम सापडत नाही. साक्षीदार, नवरा बायको हे सगळे सह्या करतात. त्यानंतर अश्विन प्रियाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. दोघे एकमेकांना हार घालतात. सगळे टाळ्या वाजवतात. अश्विन आणि प्रिया एकमेकांना गोड भरवतात. या दोघांचं लग्न उरकतं. विवाह अधिकारी सांगतो की आता तुम्ही कायद्याने नवरा बायको आहात, त्यामुळे प्रियाला खूप आनंद झालेला असतो. आता कोणी माझं वाकडं करू शकत नाही, म्हणून ती खूप खुश होते. प्रिया आणि अश्विन हे लग्न करून खाली येतात, परंतु सायली गायबच असते. तिला काही त्यांचा तो रूम सापडत नाही. तेव्हा प्रतिमा ही तिच्या घरी जायचं म्हणते. प्रियाला चांगला संसार कर असं सांगते. तर कल्पना आणि प्रताप तिला समजावून सांगतात, ते तुझ्या मुलीचं सासर नंतर आहे, आधी तुझं माहेर आहे, त्यामुळे तू सुद्धा गृहप्रवेशासाठी ये असं म्हणून हे सगळेजण गाडीत बसतात आणि घरी यायला निघतात. तेवढ्यात अर्जुन हा कोर्टाच्या बाहेर पडतो आणि तोही घरी यायला निघतो. सायली वरतून पाहते, पण तिला कोणीच दिसत नाही, तिला कोणी सापडतही नाही. इकडे नागराज आणि महिपत हे दोघेही टेन्शनमध्ये असतात. सकाळपासून प्रिया गायब आहे, ती कोठे गेली असेल हाच प्रश्न त्यांना पडलेला असतो. तेव्हा महिपत चिडून म्हणतो, ही प्रिया म्हणजे अवघड जागेचं दुखणं झालंय, सांगताही येत नाही आणि काही करताही येत नाही. जर ती एखाद्या गाडीखाली गेली, मेली आणि त्याआधी आपल्या नावाची चिठ्ठी लिहिली की महिपतला घाबरून मी मरते, तो नागराज काका मला त्रास देतोय, धमकाय देतोय, तर आपण फुकटचं मरू ना. महिपत हा खूप घाबरलेला असतो. नागराज म्हणतो, ती अशी मरणारी नाही, नक्कीच तिचा काहीतरी प्लॅन असेल, आता काय मोठा घोटाळा करून ठेवते देवाला माहीत. अर्जुन घरी पोहोचतो. तेव्हा ही चांदीची ताटं पाहून तो विमलला विचारतो, हे सगळं कशासाठी?
विमल सांगते, पूर्ण आजीने करायला सांगितलंय. कुणीतरी पाहुणे येणार आहेत असं वाटतंय, परंतु मला काहीच त्यांनी सांगितलेलं नाहीये. अर्जुन ठीक आहे म्हणतो आणि त्याच्या रूममध्ये येतो. तो सायलीला आवाज देतो, पण सायली कोठेही नसते. अर्जुन हा विमलला सायलीबद्दल विचारतो, पण विमललाही काही माहीत नसतं. मधुभाऊंना काही झालं तर नसेल ना, हा विचार करून तो मधुभाऊंच्या रूममध्ये येतो, परंतु मधुभाऊ सुद्धा निवांत असतात. अर्जुन विचारतो, तुम्ही ठीक आहात ना? मधुभाऊ सांगतात, हो मी ठीक आहे, परंतु तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का आहात? मधुभाऊंना काही सांगितलं तर त्यांना टेन्शन येईल. त्यामुळे अर्जुन म्हणतो, काही नाही, मी तर तुमची काळजी करण्यासाठीच इथे आलो होतो. आणि तो तेथून बाहेर पडतो. तेवढ्यात सायली ही धावत पळत घरी येते. अर्जुन विचारतो, काय झालं? सायली म्हणते, खूप मोठा घोटाळा झालाय. परंतु सायली काही सांगणार तितक्यात अश्विन, प्रिया आणि इतर सगळेजण घरी येतात. अश्विन आणि प्रियाने लग्न केलंय हे पाहून सायली आणि अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. प्रिया ही खूप रागारागाने या दोघांकडे पाहत असते. तेवढ्यात पूर्ण आजीही येते आणि म्हणते, आलात का तुम्ही? मी तुमची किती वाट पाहत होते. शेवटी माझी नातसून घरी आलीच. मला डोळे भरून तुम्हाला पाहू द्या. सायली ही अश्विनला म्हणते, अश्विन भाऊजी, तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. तर कल्पना उद्धटपणे म्हणते, तू कोण त्याला सांगणारी? तू आमच्या घरची मेंबर नाहीये. बाहेरच्यांनी नाही सांगायचं की आम्ही काय करायचं. अर्जुन चिडून म्हणतो, मी सुद्धा बाहेरचा आहे का? मी तुमचा कुणीच नाहीये का? तुम्ही मला का नाही सांगितलं आणि या मुलीशी अश्विनचं लग्न लावून दिलं का? अश्विन चिडून म्हणतो, दादा, माझ्या बायकोला काही नाही बोलायचं, नाहीतर माझा हात तुझ्यावर उठेल. हे ऐकून अर्जुनला आणि घरच्यांना मोठा धक्काच बसतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, या मुलीसाठी तू मला मारणार का? या मुलीसाठी? तेव्हा सायली या सगळ्यांना समजावून सांगते, ही मुलगी आपल्या घरासाठी चांगली नाहीये. याआधी तिने कितीदा आपलं फसवलंय हे तुम्ही विसरलात का? तेव्हा प्रताप आणि सगळेजण हे अर्जुन आणि सायलीला दोष देतात आणि म्हणतात, कुणी कुणाची फसवणूक केली हे तुम्ही आम्हाला सांगणार का? ज्यांनी स्वतः कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आणि आम्हाला फसवलं. अर्जुन खूप इमोशनल होतो आणि म्हणतो, मला याचं वाईट वाटत नाहीये की तुम्ही मला या लग्नाबद्दल नाही सांगितलं. तुम्ही सगळ्यांनी तर मला आधीच पर्क केलंय. मला तर याचं वाईट वाटतंय की माझा धाकटा भाऊ अश्विन, जो मला नेहमी आपला वाटायचा, त्याने असं केलं. लहानपणी जो शाळेत जाताना मला एक चॉकलेटमधलं अर्ध चॉकलेट तोडून द्यायचा. शाळेत जर त्याला कुणी काही बोललं तर आधी मला येऊन सांगायचा. जर त्याचा अभ्यास नाही झाला तर मला सांगायचा. तो माझा अश्विन आज माझ्यापासून एवढा दूर गेला. त्याने आयुष्यातील एवढ्या मोठ्या निर्णयाबद्दल मला एकदाही नाही सांगितलं. याचं मला वाईट वाटतंय. असं म्हणताना अर्जुनचा गळा भरून येतो. तो खूप इमोशनल, दुःखी होतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा कल्पना ही गृहप्रवेशाची सगळी तयारी करत असेल, तेव्हा प्रिया म्हणणार की माझी अशी इच्छा आहे की सायलीने माझा गृहप्रवेश करावा. तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल. पूर्ण आजी म्हणणार, ती आमची कुणीही नाहीये. तर प्रिया मात्र नाटक करेल की आता मला सगळं विसरून नवीन नात्याची सुरुवात करायची आहे. त्यामुळे सायलीनेच माझा गृहप्रवेश करावा. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. कसं काय मंडळी, ठरलं तर मग